तिने मारली मिठी गोप्याला न तिने मारली मिठी 14 पाना घे रे आईला खुशाल 4 पीटर काही इडला गोपी झटका आला असता कवाच गाडी घेऊन आईस मध्ये हिंडत असता गोप्या उठी दुसऱ्या गाडीचं काम कर आईले आजकालचे पोरं गोपी झटला शिकायला लागले उठण बीट हार तुला हँडेलच्या नट आवाज नव्हते तुम्हाला शिकवायला लागला का फिटिंग कशी करायची उठी कोण मालक जेवायला गेलाय मालक यायच्या आधी तर लवकर मला परत घरी जायला पेट्रोलला वाटते फुल पेट्रोल करून ठेवतो मी आलो मुतून 7 दिवस झाले त्याकडे गाडी लावली आवड्याचं काम करून देतो म्हणलं आणि कामाही नाही केलं अजून अरे डांगरे 7 दिवस झाले लावली गाडी म्हणजे काय आमच्या उपकार केले का तुला जर 10 वर्षाच्या पोरावानी पळायला लावलं तू पळशील का अरे गाडी म्हातारी झाली तुझ्या सारखी भांगाराची कान मिसळ पाव का तशी पण तुमची लय आबळ चालू आहे अरे गोप्या तुला मी आपलं स्पेचं काम सांगितलं होतं एक तर सीट खोललं गाडी माझी खराब करून टाकली अहो बाबा तुम्ही खुशाल गोपे पेट्रोल अक्कल शिकवायला लागली अहो क्लच पेटचं काय म्हणलं सुद्धा खाली टाकते क्लच पेट दिसत पाहिजे सीट नाही खोलल्यावर तुला अक्षरशः सांगतो काय गिराय गोपी जेटवर एवढे पिझ्झा झाले का त्यांनी डायरेक्ट त्यांच्या पिझ्झाने गोपी जेटचा फोटो लावलाय गाडीचं काम चांगलं केलं म्हणून तर ते जाऊन देतात ना चहा पैसे पण तुझे अजून माझी बोनी नाही झाली ना गोप्या आपल्या गाडीचं एवढं भारी काम करणार नादच गोळा झालं पाहिजे अरे गोपे पेट्रोल तर अजिबात नांदो करतो तुझी गाडी आजची खतरनाक करतो ना डायरेक्ट सुद्धा ओव्हरटेक टाकी तुला अक्षरशः सांगतो दुपारी घरी जेव्हा गेलो आणि तिच्या बोली तुम्ही आजची गाडी घातली तिला धुळसू जाणं दिसून दिली तरी ती मागं डोकं डोकं बघत होती बरं का हा मम्मी बोल ना कोणत्या पोरीच्या भांडणं अगं तुला तुझ्या पोरा विचारत नाही का आली का अगं राखी बिकी बांधा आली असं एवढं आईला मला आज गॅरेज मध्येच मुक्काम करावा लागतो काही नको